सर्वांचं सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. ANM या परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण आणि MPW आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक हे सगळं चालं आणि SI. ओके, आजचा जो विषय आहे तो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, याला शॉर्ट फॉर्ममध्ये HPV लसीकरण असं म्हटलं जातं. याच्याकडे बऱ्याच वेळेस दुर्लक्ष केलं गेलेलं आहे अभ्यासाच्या दृष्टीनं, परंतु इथून पुढे यावर आरोग्य विभागाच्या परीक्षेत 100% प्रश्न यायचे प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे 100% प्रश्न एक वेळेस तरी विचारणार, कारण हा विषय खूपच म्हणजे खूप चांगलं लसीकरण आहे. ही लसीकरण मोहीम आयुष्य घडवणारं किंवा आयुष्य वाचवणारं हे लसीकरण आहे. त्या अनुषंगानं आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे हे या लेखातून आपण पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ साधारणपणे 4 ते 5 मिनिटाचा होणार आहे, त्या व्यतिरिक्त नाही. ओके, आता बघा आता ह्याचा उद्देश एकदम साध्या सोप्या भाषेत सांगतो. देशातील स्त्रियांमध्ये होणारा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग अर्थात सर्व्हिकल कॅन्सर रोखणे हा यामागचा उद्देश असून ही लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. आता या अंतर्गत काय होणार आहे, वय इथं चांगलं फोकस व्हावं म्हणून, तुम्हाला दिसावं म्हणून 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी ह्युमन पॅपिलोमा HPV लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला थेरी कव्हर होईल, परंतु यावर PYQ आपण आपल्या मेंटरशिप प्रोग्राम जे आहे, GNMचा मेंटरशिप प्रोग्राम, SIचा मेंटरशिप प्रोग्राम SIचा आणि MPWचा मेंटरशिप प्रोग्राम म्हणजे आरोग्य सेवक पुरुष आणि GNMसाठी एकच बनवलेला आहे आपण. ओके, GNMचं थोडंसं वास्ट सिलेबस आहे, परंतु ANMला 100% 149 सध्या फी आहे. ओके, त्यामध्ये आपण PYQ ते बनवून तिथं देणार आहोत. ओके, प्रश्न तर कसा येतं हे आता पण सांगणार आहे मी, त्यात का नाही. तुम्हाला प्रश्नाचं एक लक्षात घ्या. आता ह्युमन पॅपिलोमा व्हायरस HPV लसीकरण हे कोणत्या आजारासाठी उपयोगी पडणार आहे किंवा ते प्रतिबंध करण्यासाठी बनवण्यात आलेलं आहे, तर अर्थातच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हे रोखण्यासाठी. आणि हे जे HPV लसीकरण आहे ते 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी हे लसीकरण करण्यात येणार आहे. ओके, लक्षात घ्या, हे फक्त आणि फक्त मुलींसाठी आहे, मुलांसाठी नाही. हे एकदा म्हणजे प्रश्न चुकणं म्हणजे सिल्ली मिस्टेक होणं प्रोबॅबिलिटी जास्त आहे. आता मुलींना कोणती लस दिली जाणार आहे त्याचं नाव पण त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे, गार्डासिल ही लस एकाच डोसच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. आणि आजची बातमी जी होती मी वाचत असताना ह्या 50मध्ये नाही, याला युविन पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे बरं का, लसीकरणासाठी, मोफत लसीकरणासाठी. ओके, आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे, हे लसीकरण तुम्हाला मोफत मिळणार आहे. ओके, म्हणजे आपल्या सर्वांसाठी मोफत मिळणार आहे, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन जे आहे ते अजमेर या ठिकाणी केलेलं आहे, अजमेर या ठिकाणाहून केलेलं आहे. आजची बातमी आहे, PPT बनवल्यानंतर ही गोष्ट आलेली आहे. ओके, तर ही मोहीम विशेष अभियानाच्या स्वरूपात राबवली जाणार असून एकच प्रभावी डोस असलेले लसीकरण पूर्णपणे मोफत आणि ऐच्छिक असेल, कंपल्सरी नाही. ओके, लक्षात घ्या, या लसीकरणामुळे गर्भाशयाच्या मुखास कर्करोग होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या बघा HPV प्रकार 16, 18 यासह 6 आणि 11 या प्रकारापासून या लसीकरणाच्या माध्यमातून संरक्षण मिळणार आहे. ओके, पॉईंट्स लक्षात आले तुमच्या? बरोबर, पुढचा पॉईंट सांगून देतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार ही मोहीम राबवण्यात येणार आहे. ओके, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोठे आहे हे तुमच्यासाठी आजच्या याच्यामध्ये, आणि स्थापना कधी झाली हे 2 पॉईंट तुम्ही सांगा कमेंटमध्ये. ही लस ही विशेष वर्षे आणि त्यापुढील वयाची, आता ही जी लस आहे ती 14 वर्ष एज जी आहे त्यापुढील वयाच्या मुलींना एकच डोस दिलं जाणार आहे, हे एकदा क्लिअर असू द्या. ओके, आता पुढे आहे यात म्हणजे वैशिष्ट्य एक लक्षात घ्या, एक डोस देणार आहे. वैज्ञानिक पुराव्यानुसार 14 वर्ष आणि त्यापुढील वयाच्या मुलींना याचा एकच डोस दीर्घकाळ संरक्षण देतो असं प्रूफ झालेलं आहे. हे लसीकरण कंपल्सरी नाही, ऐच्छिक आहे आणि सोबत मोफत आहे. आता याचं एक म्हणजे भारत काय झालं, भारत अगोदर दुसऱ्या देशात पण होतं बरोबर लसीकरण, त्यामुळे भविष्यात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. कशामुळं? HPV वॅक्सिनेशनमुळं.
आत्तापर्यंत 160 देश च्या यादीमध्ये म्हणजे 159 वगैरे देश होते, परंतु आपणही आता त्या देशाच्या यादीत आहोत ज्या ठिकाणी HPV लसीकरण केलं जाणार आहे. ओके, आणि तेही मोफत. ही लस का गरजेची आहे ते महत्त्वाचं आहे. भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगामध्ये गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुन्हा एकदा प्रश्न लक्षात घ्या. भारतात महिलांमध्ये आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग कोणता आहे? तर तो आहे गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग. पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. ओके, ॲड टू द एक्झाम पॉईंट. आणि जनरलीही आपल्या कुटुंबात लक्ष देण्यासाठी. ओके, दरवर्षी 80,000 नवीन रुग्ण आढळतात आणि 42,000हून अधिक मृत्यू होतात. ओके, ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि लसीकरण तुम्ही म्हणजे आपल्या जवळपास असेल कोणी तर त्यांचं लसीकरण होईल याची काळजी तुम्ही देखील घ्या. योग्य वेळी लसीकरण केल्यास हा आजार मोठ्या प्रमाणात टाळता येतो. बघा, कधीही एक लक्षात घ्या, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ओके, प्रतिबंध हे म्हणजे कसं आहे, रोग दूर करण्यापेक्षा ती होऊच नाही, ही एक तत्व आपण सर्वांनी कुठल्याही बाबतीत वापरलं तर एकदम बेस्ट होणार आहे. आता बघा, 14व्या वर्षीच लसीकरण देण्याचा आग्रह का किंवा याचं सायंटिफिक कारण काय हे एक लक्षात घ्या. 14व्या वर्षीच वय लसीकरणासाठी 14व्या वर्षाची वय हे लसीकरणासाठी सर्वाधिक योग्य मानलं जातं असं सायंटिफिक पुरावा आहे. संभाव्य संसर्ग होण्यापूर्वीच लस दिल्यास प्रतिबंधात्मक फायदा जास्त असतो. ओके, हे इमेजद्वारे तुम्हाला समजत असेल. पर्यायामध्ये असे 4 प्रश्न दिले जाईल. वयवर्ष, तर कृपया वयवर्ष 14 लक्षात ठेवा HPV लसीकरणासाठी. आता ॲक्च्युली ह्याची जी प्राईस आहे, मार्केट प्राईस जी आहे 3,927 रुपये सांगितलेले आहे, तब्बल 4,000 रुपयेपर्यंत. पण हेच तर सामाजिक न्यायाचं तत्व आहे किंवा सरकारचा फायदा हेच आहे की आपण या पैशाकडे दुर्लक्ष किंवा गोरगरीब असो कुणी असं दुर्लक्ष केलं असतं, परंतु गव्हर्नमेंटमार्फत ही मात्र मोफत दिली जाणार आहे. तर आणि अशा पद्धतीनं जे गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग आहे तो टाळला जाईल. ओके, आता हे कसं करणार आहे? लसीकरण म्हणजे नेमकं पोलिओचा डोस दिल्यासारखं आहे का? अजिबात नाही. तर ही लसीकरण कार्यक्रमांतर्गत गार्डासिल इंजेक्शन मोफत दिले जाणार आहे, इंजेक्शन स्वरूपात आहे. बाजारपेठेत गार्डासिल 4 ही लस उपलब्ध असून त्याची किंमत या दरम्यान 3,927. ही डोस 15 वर्षाखालील मुलींना दिला जातो ऑलरेडी. आता सध्या तर सांगितलं मी तुम्हाला 14 वर्षासाठी. ओके, या लसीचे 3 डोस घ्यावे लागतात. त्याचे उत्पादन MSD इंडिया करते. ओके, हे लक्षात घ्या. परंतु आता सध्या एकच घ्यायचे आहे. लसीचे महत्त्व काय आहे हे डायग्राम मार्फत मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. इम्पॉर्टन्स ऑफ वॅक्सिनेशन. सर्वात महत्त्वाचं कर्करोगापासून संरक्षण मिळणार. आणि ही जी लस आहे H प्रकार 16 व 18 पासून संरक्षण देते. HPV जे आहे ना विषाणू त्यापासून, जे भारतात 80%हून अधिक गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रकरणासाठी किंवा त्यासाठी कारणीभूत आहेत. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा फायदा जो आहे ती प्रभावी आणि सुरक्षित आहे. 2006 पासून जागतिक स्तरावर 50 कोटीहून अधिक डोस याचा दिलेला आहे. म्हणजे अगोदर भारतात याचं इम्प्लिमेंटेशन होते का अशातला भाग नाही. ऑलरेडी बघा, वरच्या विधानामध्ये ज्यावेळेस आपण PPT 2 नंबर पाहत होतो त्यामध्ये ऑलरेडी 160 देशाच्या यादीत भारत आलेला आहे. याचा अर्थ यापूर्वी 159 देशामध्ये याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे. त्याचा परिणाम पाहूनच गव्हर्नमेंटनं हे निर्णय घेतला की गार्डासिलचे इंजेक्शन हे 14व्या वर्षी मुलींना द्यायचं, कारण हेल्थ इज वेल्थ. ओके, असून ही लस 93 ते 100% ओके प्रभावी असल्याचे सिद्ध झालेले आहे. भारताची स्थिती सध्या काय? जगात 160 देशांनी आधीच लस आपल्या वेळापत्रकात समाविष्ट केलेला आहे. भारत आता यादीत स्थान पटकावलेलं आहे. याच्यात हे काही एवढं इम्पॉर्टन्स नाही. ओके, काही एवढं प्रश्न याच्यावर येईल असं वाटत नाही हे पॉईंटवर, बरं का. पण HPV लसीकरण कशासाठी आहे? कशासाठी आहे? कोणत्या वयोगटासाठी? आणि ह्या PPTमध्ये नसलेला पॉईंट म्हणजे उद्घाटन कोणामार्फत झालं? सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि कोठे झालं? तर ते अजमेर या ठिकाणी झालेलं आहे, बरं का. आजच्या लोकमतमध्ये कुठेतरी वर्तमानपत्रामध्ये हे आलेलं आहे, तर ते मी तुम्हाला ते सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता त्यानंतर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता मार्केटिंगचा एक प्रयत्न आहे माझा की तुमचा फायदा होईलच याच अर्थात नाही. बघा, ANM MPW आणि SI क्वालिटी कंटेंट तुम्हाला मिळेल. फक्त एकच विनंती आहे, त्याच्या प्रिंट नोट्स काढता येणार
नाहीत, कारण तुम्हाला पुस्तक आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, स्वच्छता तांत्रिक डायरी मार्केटमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. तेच कोणाला जरी ऑन ड्युटी करत असेल कंत्राटी, त्यांना वाचावायला भेटावं म्हणून मी ते पण नोट्स तिथं दिलेलं आहे. 149 मध्ये आहे मित्रांनो. तांत्रिक सगळं स्कोअर करून घ्यायचा माझा प्रयत्न आहे. घटकनिहाय प्रश्न, टेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी देणार आहे. SIला फक्त आता घटकनिहाय देत आहे, टेस्टचा अजून कमिटमेंट करू शकत नाही. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.